1700 सालाच्या नंतर ज्यावेळी पोर्तुगीजांची आणि ब्रिटिशांची एंट्री झाली त्यावेळी ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य करायला सुरुवात केलं. त्यावेळेला त्यांनी राज्य करत असताना त्यांना व्यापाराचे मार्ग खुले झाले होते ब्रिटिश राणीकडून. आणि त्यावेळेला त्यांनी मग राज्य करताना अशा वास्तू बांधल्या त्या प्रशासकीय कार्यासाठी उपलब्ध होत्या. आणि त्याच्याबरोबरच त्यांना पहिल्यांदा धर्मप्रसारकाचं कार्य मिळालं. त्याला ख्रिश्चन मिशनरीज होत्या. तर त्या ख्रिश्चन मिशनरीज आणि प्रशासकीय कामं तालुका लेवलला म्हणजे आजचा तालुका लेवलला एकत्र काम चालू झालं. आणि जिल्हा लेवलला ज्यावेळी चालू तर त्या जिल्हा लेवलला ज्यावेळी झालं त्याला टाऊन हॉल म्हणतात, जो आज कोल्हापूरमध्ये आहे, सातारामध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. आणि जे तालुका लेवलला काम झालं त्याला ख्रिश्चन बंगला म्हणलं जायचं. ज्या वास्तूमधून जे ख्रिश्चन बंगला ख्रिश्चनां म्हणजे धर्मप्रसाराचं आणि प्रशासकीय कामं व्हायची ते काम या ख्रिश्चन बंगल्यातून होत असे. तर ईश्वरपूर म्हणजे जुनं इस्लामपूर ब्रिटिशकालीन जो ख्रिश्चन बंगला आहे, जो तुम्हाला शिराळा नाका परिसरात आज एक मोठं ग्राउंड आणि जो दिसला जातो तो ख्रिश्चन बंगला मी लहानपणापासून बघत होतो, पण आज पहिल्यांदा इथं आलो. तो ख्रिश्चन बंगला आहे हा.